हे ऐका, प्रतिक्रिया द्या. निर्लज्जपणा म्हणणार नाही. तुम्ही मला काय म्हणायचंय ते म्हणा. पण एक काळ होता आमच्या लहानपणी, साधारणतः 70ला गाणं होतं, पहिलं ठिकाण नाक्याचं, 16वं वरीस धोक्याचं. नंतर काय झालं, 11व्या वर्षी मुली उपवर होऊ लागल्या, पण विवाह मात्र 30-35 वयापर्यंत होत नाहीत. एक काळ होता, एक कुटुंब अनेक अपत्य. नंतर वाढत्या लोकसंख्येमुळं नंतर काय झालं, हम दो हमारे दो. नंतर काय झालं, हम दो हमारा एक. नंतर काय झालं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. मित्र हो, हा सर्व प्रपंच कशासाठी? तर नुकतंच जे प्रकरण एप्स्टीन जेफ्री या व्यक्तीचं जे गाजत आहे, आणि अत्यंत विकृत मानसिकता. तुम्ही म्हणाल कोणती मानसिकता विकृत? कवळ्या 14, 13, 12 वर्षाच्या मुलीशी संबंध ठेवणं ही विकृत मानसिकता, की चारित्र्य हनन करणं ही विकृत मानसिकता. महाराष्ट्राचे बिनबुडाचे आरोप न करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साधारणतः असा आरोप केला होता की भारताच्या सरकारमध्ये लवकरच बदल होणार. आणि मित्र हो, मला या पार्श्वभूमीवर मी कंपाऊंडर म्हणून काही गोष्टी सांगणार आहे. तुम्ही म्हणाल यार तुम्ही रोडकार कोण होता माहिती, आम्हाला कंपाऊंडर होता माहितीच नाही. आमच्या वडिलाचं औषध दुकान होतं आणि त्या दुकानावर डॉक्टर महादेवप्पा पनोरे हे होते. मग त्या काळामध्ये अनेक अनुभव मला आले, आणि त्या काळामध्ये ब्रिस्टापेन इंजेक्शन काय करतंय, किंवा पेनिडोर इंजेक्शन कशासाठी दिलं, मसर इंजेक्शन कशासाठी दिले जातात. आणि त्याच बरोबर तुम्ही सोशल मीडियावर सेक्स संदर्भात माहिती देणाऱ्या बऱ्याच लेडीज कडनं, जेंट्स कडनं, डॉक्टर्स कडनं ऐकता की काय होतंय. अशाच प्रकारचा एक किस्सा, एक अनुभव, जेव्हा मी कंपाऊंडर होतो त्यावेळेला एका डॉक्टरकडं ऑपरेशन इंद्रियाचं करायचं. मला लहान वय होतं, मला तेवढं ज्ञान नव्हतं. साधारणतः म्हणजे मी 15-14 वर्षाचा असेल. आणि त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की बाबा मुस्लिम समाजामध्ये जी खतना केली जाते, खतना केली जाते, त्याचं उद्देश काय की प्रॉपर वयामध्ये इंद्रिय स्वच्छता होत नाही, त्यामुळं पांढरा तो भाग तसाच राहतो, आणि मग तो पांढरा भाग एका काळी घट्ट होतो आणि तो कातड्याला वेगळा होत नाही. ती शस्त्रक्रिया मी माझ्या डोळ्यानं पाहिली. अनेक पेशंट गुचक्या देत शेवटच्या घटिका मोजताना मी पाहिले. आणि आज नपुसकत्वाचं प्रमाण वाढत चाललंय. फ्रेंच सेक्स ज्याला मुखमैथुन म्हणतात त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. एज ग्रुप, छोटी मुलं मोठ्या महिला बरोबर संबंध करण्यात इंटरेस्ट ठेवतात. आता आपण बऱ्याच चॅनलवर वगैरे पाहतो की दोरा बांधलेली मुलं असतात, महिला श्रीमंत घरच्या येतात, घेऊन जातात वगैरे वगैरे, गरिबा पोटासाठी, श्रीमंत शान शौकसाठी. आणि मला या प्रकरणात हे सांगावंसं वाटतं की लोक जे बघायला मिळत नाही ते बघायला मिळत आहे. मला आठवत आहे की अशाच एका ज्येष्ठ नेत्याचे एक विचित्र अवस्थेतले, ज्याला इनडायरेक्टली वीर्यपतनाच्या वेळेसचे चेहरे दाखवले गेले, ते प्रकरण कुठे दबलं काही कळत नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर एप्स्टीन जेफ्री हा मनुष्य, याच्या फाईल्स आहेत, हा कोवळ्या सुंदर मुली पुरवठा करतो. मला आमचे बरेच मित्र सांगतात, परवा एका मंत्र्याचा, माजी मंत्र्याचा मुलगा विमान घेऊन निघाला होता थायलंडला, उठला
काय लोक म्हणायचे कुठला पोलंड गाठला थायलंड. आणि अशा एका परिस्थितीमध्ये वैचारिक गोंधळ जरी वाटत असला तरी मित्र हो, मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की भारत देशाची प्रतिमा किती कलंकित करणार आहोत आपण. बोफर्स प्रकरणात शेवटी काय झालं, बोफर्सच्या तोफा चांगल्या निघाल्या, मग काय झालं, अरे बदनामी झाली त्याचं काय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे जे प्रकरण, ज्याला याच्यातलं काहीच माहिती नाही, मी 5-6 वेगवेगळे इंटरव्ह्यू वेगवेगळ्या चॅनलचे पाहिले, आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्याचा काय आहे, कसा आहे, कुणाच्या फोटो आहेत, भारताचे कोणत्या मंत्र्याचा त्याच्यामध्ये फोटो आहे. आता खरं म्हणजे आपण जर बघितलं, अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक पत्रकार हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लफड्यामध्ये, कपडे काढलेल्या लफड्यामध्ये सापडलेले बघायला मिळतात. पण मला असं वाटतं की थेट भारत देशाची प्रतिमा कलंकित करणाऱ्या घटना, तुम्ही म्हणाल का राव, तुम्ही म्हणता पंतप्रधानांनी असं वागावं का. अहो, कानात डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे, आपल्याला स्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार नाही. आणि जर आपण स्वैराचार करणार असू तर याचा बाल मनावर, तरुण मनावर, वृद्ध मनावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. म्हणून जास्त मी आगळपगळ जरी बोलू शकत नसलो तरी विद्यमान परिस्थितीचा विचार करत असताना एका बाजूला कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होती, एकटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, लेकराचं लेकरांनी बघायचं. मग आपण अमेरिका, रशिया वेगवेगळ्या राष्ट्राची उदाहरणं देतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला अत्यंत विनम्रतेनं सांगावं असं वाटत, बाप दाखव नसता श्राद्ध कर. अरे काय ती फाईल काढा, मोकळी करा, काय पनिशमेंट आहे, काय ज्यानं तो गुन्हा आहे का. एक स्त्री एका पुरुषाला भेटली, फोटो काढला, काय म्हणजे झालं का. अहो, मी गांधी कधी येणार हा नाटक लातूर मध्ये पाहिला होता, आणि 15-20 वर्षानंतर त्या कलावंती बरोबर मला मुलाखत घ्यायची वेळ आली. मी भयंकर म्हणजे प्रयत्न करून सुद्धा मिळत नव्हता. मी लातूरच्या नाट्य क्षेत्रातल्या लोकांना म्हणलं त्या कलावंत कुठल्या आहेत, काय नाही, रेप सीन कसा, आणि बलात्कार केल्यानंतर अंगातनं अशा घामाच्या धारा कशा येत होत्या, ब्लाऊज फाडल्यानंतर ती कशी रिस्पॉन्स देत होती. अशा अनेक गोष्टातनं तुम्हाला वरवर पाहता मी भरकटच चाललोय असं जरी वाटत असलं तरी, परंतु हम में सब नंगे होते हैं. मग जे नपुसक असतील ते नंगे काय आणि कसले काय, काही जण ढकल चालत असतात, त्यांचाही विचार आपल्याला करता येणार नाही. पण मित्र हो, मला असं वाटतं कुठंतरी राष्ट्रस्तरावरच्या काही लोक तर राष्ट्रपुरुषाविषयी ते नागवे झोपायचे वगैरे वगैरे काही म्हणजे बातम्या, काही लेख बघायला मिळतात. असो, मी पहिल्या टप्प्यात तेवढं नाही, पण मला असं वाटतं की हा जो विषय आहे एप्स्टीन, हा जो कसा होता, त्याचे छंद काय होते, आणि ह्यानं चांगल्या कवळ्या मुली पुरवायच्या आणि त्याला अपॉइंटमेंट घालून द्यायची. मग ह्याच्यामध्ये आता अमेरिकेच्या माजी पंतप्रधानाचंही नाव घेतलं जातं, बिल क्लिंटनचं, डोनाल्ड ट्रम्पचंही नाव घेतलं जातं. शेवटी माझ्यासारखी काही माणसं म्हणतात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, पण राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं असतं. त्यावेळा मी सांगतो की कशा प्रकारे तपस्या सुद्धा भंग सौंदर्यामुळे घडली. सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे सगळंच अवघड खेळ आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चॅनलनं जो धमाका लावलाय, जे वेगवेगळे चॅनल बोलत आहेत, बोलावं का बोलू नये, मग सामाजिक मूलभूत प्रश्न काय आहेत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आता मरण तर अटळ आहे, एन्जॉय दी लाईफ म्हणणारे असतात, ज्यांच्याकडे सौंदर्य आहे तेही एन्जॉय दी लाईफ म्हणतात.
ज्यांना भूक लागलेली आहे ती शेण खा म्हणाल तुम्ही, शेण खात त्यांच्या भाषेत ते म्हणतात हम आम्ही सब नंगे होते हैं. तर मित्र हो, तुम्हाला काय वाटतंय की या विषयावर उघड चर्चा असावी का नसावी? हा भाग 1 आहे. येणाऱ्या 4, 5, 8 दिवसानंतर ह्याचा अधिकात अधिक अभ्यास करून आम्ही अधिकात अधिक आरोग्यासाठी हे कितपत योग्य आहे, मग माणसं कशामुळे मरतात, माणसाचा बीपी का वाढतो, शुगर का वाढतो, टेन्शन कशामुळे येतं, एकाकी राहणं हे किती चांगलं किती वाईट, असे वेगवेगळे विषय करत असताना सध्या पंतप्रधानाच्या नावाने जोडले जाणारे हे विषय असताना मित्रहो, हा एक वेगळा हटके हा व्हिडिओ आहे. तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.